नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रीती अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण या चॅनलवर EMRS म्हणजेच एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल या स्कूलतर्फे ज्या एक्झाम घेतल्या जातात त्यामध्ये TGT मराठी या विषयाचा अभ्यासक्रम या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण इथे अभ्यासणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला मी तुम्हाला याचा सिलेबस काय काय हे अगोदर सांगते। तर बघा, सगळ्यांनी लक्ष द्या। सुरुवातीला आहे गद्य साहित्य, त्यामध्ये बघा मराठी भाषा उदय व विकास। सेकंडमध्ये येणार आहे मराठी वाङ्मय निर्मितीची प्रेरणा व स्वरूप, मराठी कादंबरी एक वाङ्मय प्रकारचा अभ्यास, मराठी निबंध नाटक लघुनिबंध वाङ्मय प्रकाराचा अभ्यास, चरित्र आत्मचरित्र आत्मकथन इत्यादी वाङ्मय प्रकारचा अभ्यास आणि मराठी गद्य वाङ्मय प्रकारचे कालखंड। हे आहे गद्य साहित्याचं। ओके, त्यानंतर येणार आहे तुमचं पद्य साहित्य। यामध्ये काय काय येणार आहे बघूया आपण। मराठीतील प्राचीन काव्य स्वरूप व प्रकार, मराठीतील अर्वाचीन काव्य स्वरूप व व्याप्ती, मराठी काव्यातील टप्पे व आंदोलने, संत साहित्यांचा अभ्यास, 1975 नंतरच्या कालखंडातील काव्य मराठी। ओके, इथपर्यंत। त्यानंतर सी पार्ट आहे मराठी भाषा विज्ञान व व्याकरण। यामध्ये येणारे भाषेचे स्वरूप आणि भाषिक परिवर्तन, मराठी बोलीभाषांचा अभ्यास, मराठीवर इतर भाषांचा परिणाम आणि त्यानंतर पूर्ण ग्रामर आहे, ते म्हणजे तुमचं वर्णविचार, संधी, शब्दांच्या जाती, विभक्ती, समास, काळ, प्रयोग, वाक्यविचार, शब्दसिद्धी, वाक्य रूपांतर, भाषेचे अलंकार, वृत्ते आणि शब्दशक्ती। ओके, हा तुमचा पूर्ण सिलेबस आहे। नवोदय विद्यालयातर्फे जी एक्झाम घेतली जाते त्याचा सिलेबस आणि याचा सिलेबस जवळपास सारखाच आहे। ओके, या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला या एक्झामचा अभ्यास करताना खूपच सावधगिरीने आणि अतिशय लक्षपूर्वक हा अभ्यास करावा लागणार आहे। ठीक आहे, तर मग या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढा सिलेबसच बघितला आहे। यानंतर जो व्हिडिओ येईल यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण एक एक पॉईंट आपण इथे चांगल्या प्रकारे अभ्यासू। ठीक आहे, मग आता आपण इथेच थांबू। थँक्यू।